आपल्या पूर्वसंचितावर अवलंबून असते. आपण पूर्वीच्या जन्मामध्ये जर काही संचित करून ठेवलं असेल तर संतांची संगती आपल्याला मिळते आणि संतांचं सानिध्य मिळतं आणि आपलं आयुष्य फळा येतं. त्याचप्रमाणे आपण ह्या आश्रमामध्ये महाराजांच्या संगतीमध्ये राहिलो, वाढलो, लहानाचे मोठे झालो हे आपलं देखील पूर्व आयुष्याचं संचितच असावं. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतील राजेंद्र नागटिळक. नमस्कार, मी राजेंद्र नागटिळक, लक्ष्मण उत्पादक आधी क्लासमध्ये होतो. जे कोणी रंजले गांजले तोशी म्हणावे आपले, तोशी साधू ओळखावा, देव तिथं जाणावा. या म्हणीप्रमाणे महाराजांनी जे कार्य केलं, महाराजांनी जी आपल्याला दिशा दाखवली की आश्रमशाळेमध्ये आल्यावर कधीच मी अनाथ स्वतःला समजून घेतलं नाही. आम्हाला गाडगे सर होते, मॅडम होत्या, मॅडमने तर आम्हाला आईचीच माया दिली आणि खूप असं चांगल्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि स्ट्रगल करतच आमची जिंदगी आत्तापर्यंतची होती आणि आता आम्ही थोडंसं सेटल झालो. महाराजांचे आशीर्वाद, गुरुजनांचे आशीर्वाद आणि मी आता एस टी महामंडळामध्ये चालकीय पदावर कार्यरत आहे. थोडासा एक किस्सा सांगू इच्छितोय. लक्ष्मण आणि आम्ही दोघंजण वेद पाठक, वर्गामध्ये आम्ही दोघंजण खास मित्र असायचे आणि त्यात थोडीशी आमच्यापेक्षा ताकदीनं स्ट्रॉंग असणारी मुलं होती. मग त्यात घाटे होता, यादव होता आणि सत्पाळ होता. ती काय केलं ना, आम्हाला ऐकत नसायचे, सारखं पुढे काढायचे आणि सरांना सांगायला गेले की गाडगे सर आम्हाला चिमटा काढा. मग माझी बहीण मशी असायची, दीदी कोण म्हणलं की आपल्यासाठी काय काय. मग मशीने ताईनं सांगायचं लगेच, दादा ओके ना असं बोललं बरं का, त्यांनी तसं बोललं. आमच्या दोघांची नजर त्याच्यावर. मग कबड्डी खेळताना असंच प्रसंग आला, मी घसरून पडलो, तात्या मला उठवायला आला. मग शिरसट मॅडम होत्या, म्हणले अरे उठ राजू, तुला खूप लागलंय. कुणी कुणी काय केलं, मला कुणी स्पर्श केलं नव्हतं, मी त्या चौघाची नावं सांगितली. मग म्हणलं ताई काय का, कुणी कुणी काय काय म्हणलं. ताईनं सगळं सांगितलं, तिच्या मनातले मी सांगायचे आणि जे घडले ते मी सांगायचे. आणि खूप छोटी होती, माझी उंची जास्त असल्यामुळं मी काय करायचं, असं दंड केला की ताईनं माझ्या दंडात धरायचं आणि दादा फिरव मला बोल, मी गोल गिरकी मारायची. ताई बस का, तर अजून एकदा फिरव. काही वेळा मलाच चक्कर यायची. मग प्रसंग असं झाला की ती चौघजण आम्हाला काही ऐकत नसायचे, स्थानिक लेवलचे होते. आणि तात्याला म्हणलं, तात्या आता काय करायचं रे. म्हणलं आता आपण यांना आपल्या घराकडे घेऊन जाऊ. लहानपणीच आमचे आई वडील वारले, वडिलाच्या जागेवर मोठ्या भावाला लहानपणापासून नोकरी लागली होती गुराच्या दवाखान्यात. गुराच्या दवाखान्यामध्ये जात असताना तिथं काने डॉक्टरचं एक हॉस्पिटल होतं, तिथं जांभळाचं झाड होतं. मग ह्या चौघांना जे आमच्यापेक्षा स्ट्रॉंग होते, जे ऐकतच नव्हते, त्यानं म्हणलं अरे तुम्हाला जांभळं खायची ना. तर म्हणले हो, चला म्हणलं आमचं झाड आहे, तुम्हाला घेऊन जाऊ. चढवलं चौघाला जांभळे झाडावर. तात्या म्हणलं आता काय करायचं रे. गप म्हणलं आता आरडू नको. अरे म्हणलं हेच टाइम आहे, आता सोडायचं नाही. ओ डॉक्टर झाडावर पण चढले बघा म्हणलं. डॉक्टर इतकी लांब कडी येऊन आणि ऑल्सिसिन कुत्रा जांभळीच्या पुढे आणून बांधला आणि कपडे काढून डॉक्टरने मारलं आणि परत पेशेसरांच्या ताब्यात आणून दिलं. असं एक लहानपण आमचं गेलं. मला सख्खी बहिणी नव्हती, पण ह्या माझ्या सगळ्या बहिणी आणि हे माझं प्रपंच, हे माझं कुटुंब आहे. भगवान बाबाने मला खूप चांगले सपोर्ट केला, वेळोवेळी मार्गदर्शन केलं. माईने आम्हाला कुठं चुकत असेल तर आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यामुळं ज्या वयात आम्ही चुकीच्या मार्गाने पाऊल टाकणार होतो ते आम्ही टाकू शकलो नाही. सरळ मार्गी चाललो, व्यवस्थित राहिलो. आणि त्याचंच कार्य असं की सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही कार्य करत असताना माझ्या मिसेसला आणि मला सावित्री ज्योती आणि इंटरनॅशनल पुरस्कार थायलंडमध्ये भेटला. तर ही सगळ्यांचे तुमचे ऋण आहे आणि तुमचाच मार्ग आणि तुमचाच आचार विचार घेऊन मी पुढे चालण्याचा प्रयत्न करतोय. ती एक मन आहे, मोडून गेला काना पण
मोडला नाही संसार. त्या म्हणीप्रमाणे उलटी झाले ना, असं ते होणार आता. तू सगळीकडे टक्कर दिल्यामुळे शब्द चुकले माझे. मग जे काही चुकलं असेल क्षमा असो. इथं आलो, खूपच मला जिव्हाळ्याचं वातावरण वाटलं. हा, ते स्वतः ओळख करून दिलं, आपण काय करायचं. तिने स्वतःची ओळख, मी माझ्या स्वतःची ओळख सांगितली. परत असं नाही व्हायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी माझ्या बाबतीत एक असं घडतंय सर, लग्न झाल्याच्या नंतर ना मुलीचं नाव बदलते. तर मी बऱ्याच ठिकाणी गेलो, ते मॅडमच्या सोबत फिरल्यामुळे मला सगळेजण म्हणतात या भालेराव सर बसा, या भालेराव सर बसा. मी एके दिवशी बसलो आणि म्हणलं अरे मी आज पाहून झालो. म्हणलं मी खूप छान नाचलो तुझ्यासोबत, काम झाले, खूप छान झालं. म्हणलं मी खूप तुमच्यासोबत चांगलं नाचलो. म्हटलं का हो, काय झाले. मला एक आज स्वतंत्र नाव भेटलं. म्हटलं मुलीचं लग्नानंतर तिचं माहेरचं आडनाव लागतं, सासरचं लागतं, तसं मला आज सासरचं नागटिळक भालेराव भेटले. म्हणलं मी आठवलं. चला थँक्यू.